त्रास देतो रे मला. नमस्कार. विज्ञान गंगा व्याख्यानमालेमध्ये आजचं खरं म्हणजे 27वं पुष्प आहे, पण 26 वेळाच भाषणं झाले. एक वेळेला झालं नाही अन्वय मुळ्यांचं भाषण. आज आपण घनकचरा व्यवस्थापन हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावरती व्याख्यान ठेवलेलं आहे. मी आजपर्यंत असं धरून चाललो होतो की एकच फॅक्टर हा याच्यामधला अनिश्चित असतो, तो म्हणजे श्रोते किती येतील. आज परिस्थिती आमच्यावर अशी आलेली होती की वक्तासुद्धा येतो की नाही. आणि संदीप आसोलकर यांना आपण बोलवलं, सीटे कंपनीचे प्रमुख, पण त्यांची तब्येत बरी नाही. मी त्यांना विनंती केली की तुमची कंपनी याच गोष्टीवर काम करते तेव्हा आणखीन कोणाला तरी पाठवा. त्यांचं उत्तर आलं मला आणि आज या ठिकाणी आपल्याला संदीप देसाई मन्नाथ देसाई उपलब्ध झालेले आहेत. आणि हा विषय नाना प्रकारे आपल्याला आता भेडसावू लागलेला आहे. म्हणजे भारतातल्याच नव्हे, जगातल्या सगळ्या म्युन्सिपाल्टींना घनकचऱ्याचं व्यवस्थापन कसं करावं हा प्रश्न निर्माण झाला आणि ह्याच्यावरती जगभर एक फार मोठं काम चालू आहे. त्या बाबतीमध्ये आपण कुठपर्यंत आलेलो आहोत, पुढच्या दिशा काय आहेत, सध्या आपण कुठे आहोत, मागे हा प्रश्न का भेडसावला नाही, आजच का भेडसावतो, असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत. आणि त्याची उत्तरं आजच्या भाषणामधून किंवा नंतरच्या प्रश्नोत्तरामधून आपल्याला मिळावीत. ह्या प्रश्नाचे 2 भाग मी करतो. घनकचऱ्यामध्ये पुन्हा प्लास्टिकचा कचरा असा एक भाग आहे. आणि मुंबई म्युन्सिपाल्टीने आता पुढच्या महिन्याच्या 23 तारखेपासून आपल्याला अनेक प्रकारच्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातलेली आहे. त्याचे पर्याय काय आहेत, काय नाहीत, या सगळ्याचा उहापोह आजच्या भाषणामध्ये त्याचा सगळा होईल असं नाही. म्हणून त्याच्यासाठी आपण पुढच्या महिन्यामध्ये खास त्या विषयावर भाषण ठेवले. त्याची घोषणा मी शेवटी करेन. आजचे या वक्ते जे श्री मन्नाथ देसाई आहेत, यांनी पर्यावरण अभियांत्रिकीमध्ये M.Tech ही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. द्रव आणि घनकचरा निर्मूलन क्षेत्रात त्यांचा 22 वर्षाचा अनुभव आहे. त्याच्यात निर्मूलन करणाऱ्या यंत्रणा काय आहे, त्याची रचना कशी असते, त्याची उभारणी कशी करायची, त्याची कृती काय आहे, या सगळ्यामध्ये ते वावरलेले आहेत. SFC एन्व्हायरमेंट टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये, म्हणजे जे नाव या इथं CTEC लिहिलेलं आहे, त्या संस्थेमध्ये गेली 8 वर्ष ते कार्यरत आहेत. तिथल्या इंजिनिअरिंग विभागाचे ते प्रमुख आहेत. आज ते आपल्याला ह्या विषयावरती माहिती देणार आहेत. मी श्री शरद काळे यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत पुस्तकं देऊन संस्थेतर्फे करावं. आणि श्री मन्नाथ देसाई यांना मी विनंती करतो त्यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. मी प्रयत्न करेन मराठीतून थोडं बोलायचं, पण थोडी सवय कमी असल्यामुळे जरा इंग्लिश मराठी मिक्स होईल. ते थोडं ॲडजस्ट करून घ्या. SFC एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजीची कंपनी 2004 साली म्हणजे इंडियामध्ये स्थापन झाली. बेसिकली ही कंपनी युरोपात बरीच वर्ष कार्यरत होती आधी. आणि 2004 जेव्हा ही नवी मुंबई येथे ॲक्च्युली ऑफिस जेव्हा स्टार्ट झालं, तेव्हा आम्ही लिक्विड वेस्ट ट्रीटमेंट किंवा सिवेज ट्रीटमेंटमध्ये एक नवीन टेक्नॉलॉजी त्या काळी इंडियामध्ये आणली होती 2004 साली. तेव्हा बायोलॉजिकल वेस्ट वॉटर ट्रीटमेंटमध्ये सिक्वेन्शियल बॅच रिॲक्टर ही पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी त्यावेळी इंडियामध्ये आणली युरोपामधून. आणि तेव्हा पण इम्प्लिमेंटेशन इंडियामध्ये अंडर आवर गव्हर्नमेंट सिनारिओ, नवीन टेक्नॉलॉजी ॲडॉप्शन, समथिंग न्यू विच वी हॅव नेवर डन. तर इट वॉज व्हेरी टफ. बट आय एम प्राऊड टू से की आज म्हणजे 2018पर्यंत ही टेक्नॉलॉजी वापरून आमचे 500 सिवेज ट्रीटमेंट प्लांट्स कार्यरत आहेत. त्यातले 200च्या पेक्षा जास्त हे गेली बरीच वर्ष ऑपरेशनल आहेत. आणि म्हणजे इंडियाने जी वेस्ट डिस्पोजल नॉर्म्स आणली होती
BOD CODची 2013मध्ये. तर ते नॉर्म्स 2004 पासून आम्ही इंडियामध्ये ऑलरेडी अचीव्ह करत होतो. सो संदीप असोलकर जे आमचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, म्हणजे ते बरंच फ्युचरिस्टिक विचार करतात आणि नवीन गोष्टी काहीतरी, म्हणजे वी डील ओनली इन टू न्यू थिंग्स. जे कन्व्हेन्शनल आहे, जे सगळे लोक करतात, दॅट वी डोंट डू. सो ती एक खासियत आहे सरांची. आणि त्याच धर्तीवर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट किंवा सॉलिड वेस्ट ट्रीटमेंट या क्षेत्रात पण एक नवीन कॉन्सेप्ट इंडियामध्ये आम्ही आणला आणि गोव्यामध्ये आम्ही आमचा फर्स्ट प्रोजेक्ट केला. मी एक 10 मिनिटाची व्हिडिओ क्लिप त्याच्यावर दाखवेन तुम्हाला की काय आहे ते प्रोजेक्ट, व्हॉट दॅट प्रोजेक्ट इज ऑल अबाउट. आणि जे काही तिथे ट्रीटमेंट मेथड्स आम्ही वापरल्या त्या अजूनपर्यंत भारतामध्ये कधीच वापरल्या गेल्या नव्हत्या अंडर वन रूफ. सो अगेन सेम कॉन्सेप्ट जो 2004मध्ये आम्ही एक्सपेरिमेंट केला, तो आता 2016मध्ये आम्ही त्याचं उद्घाटन झालं त्या प्लांटचं. आता गेली जवळजवळ 1.5-2 वर्ष तो कार्यरत आहे. आणि एकच प्रोजेक्ट केला आम्ही बिकॉज वी ऑल्सो वॉन्टेड टू सी की काय चॅलेंजेस आहेत. फर्स्ट प्रोजेक्ट घनकचरा व्यवस्थापन अतिशय चॅलेंजिंग आहे. म्हणजे अनलाईक सिवेज ट्रीटमेंट प्लांट की जिथे ट्रीटमेंट होऊन ट्रीटेड पाणी नाल्यात सोडलं जातं, पण ह्या घनकचरा व्यवस्थापन प्लांटमध्ये असं नाही आहे. नथिंग गोज आउट, इट ओनली कम्स इन. सो इफ यू कॅन देन यू कॅन जनरेट सम रिसोर्सेस लाईक इलेक्ट्रिसिटी किंवा कंपोस्ट. त्याची व्हायबिलिटी आणि त्याचं एकंदरीत फायनान्शियल गणित हे जेव्हा जमेल इंडियन कॉन्सेप्ट्समध्ये, गव्हर्नमेंट्समध्ये, तेव्हा असे प्लांट जास्तीत जास्त यायला लागतील. ॲट प्रेझेंट गोव्याचे CM पर्रिकर साहेबांनी इनिशिएटिव्ह घेतलं की, आणि टुरिस्ट प्लेस असल्यामुळे दे कुड डू इट, की त्यांना ते घनकचरा व्यवस्थापन खरोखरच अर्जंटली करायचं होतं आणि दे डिड इट सक्सेसफुली. तर एक काही स्लाइड्स म्युनिसिपल सॉलिड वेस्ट ट्रीटमेंट आमचा त्याच्यात बघण्याचा दृष्टिकोन ह्या संदर्भातून ते बघा. व्हॉट इज हॅपनिंग राईट नाव, वी डोंट ॲक्च्युली बिलीव्ह इट. कारण गेली बरीच वर्ष आम्ही बघितलं. ते पर्टिक्युलर प्रोजेक्ट लॉन्च करण्याच्या आधी 3 वर्ष आम्ही स्टडी केलं इंडियन वेस्ट आणि युरोपियन वेस्ट. कारण जी टेक्नॉलॉजी इंडियामध्ये आणली ती बेसिकली युरोपातनं आणि इथनं तिथनं स्टडी करून बरेचसे प्लांट आम्ही जाऊन बघितले की तिथे कसं लोक करतात, आणि इथे त्याला अडॉप्टेशन करण्यासाठी त्याला काहीतरी चेंजेस करणं महत्त्वाचं आहे. ते तसंच्या तसं आपण अडॉप्ट नाही करू शकत, कारण तिथे वेस्ट रिसिव्ह होतं हेच मुळे वेगळ्या फॉर्ममध्ये रिसिव्ह होतं. इंडियामध्ये कम्प्लिटली मिक्स्ड फॉर्ममध्ये रिसिव्ह होतं. सो इंडियन कंडिशन्सनाच जर ते अप्लाय करायचं असेल तर इट हॅड टू बी टेलर मेड. वी कुड नॉट जस्ट कॉपी अँड पेस्ट. सो गोव्यामध्ये जो प्रकल्प उभा केला तो कम्प्लिटली इंडियामध्ये आम्ही इंजिनिअरिंग केलं त्याचं, आणि त्याच्यासाठी आम्ही काही टायअप्स घेतले युरोपमध्ये, US मधून. परंतु जी फ्लोशीट बनवली किंवा ज्या प्रकारे ते कम्प्लिटली हँडल होतं, ते इंडियन वेस्ट जे रिसिव्ह होतं त्याला प्रॉपर ट्रीटमेंट मिळू शकेल अशा प्रकारे ते हँडल होतं. तर जेव्हा आम्ही हा कम्प्लीट प्रोजेक्ट केला तेव्हा आमचे बरेच कोलॅबोरेटर्स इटली, जर्मनी, अमेरिकेहून आले होते उद्घाटनाला वगैरे. सो दे सेड की म्हणजे इवन इन द वर्ल्ड, इन द एशिया तर डेफिनेटली हा फर्स्ट आहे, बट इवन इन द वर्ल्ड ऑल टेक्नॉलॉजी इज अंडर वन रूफ. असा प्लांट फक्त गोव्यातच आहे, बिकॉज दॅट कन्सिस्ट ऑफ एव्हरीथिंग, राईट फ्रॉम सेग्रिगेशन अप टू कंपोस्ट, इलेक्ट्रिसिटी जनरेशन, सगळंच एका कॅम्पसमध्ये तिकडे केलेलं आहे. सो विल जस्ट गो थ्रू द फ्यू स्लाइड्स. सो हे तर ऑफकोर्स कॉमन दृश्य आहे. आपल्या कुठच्याही अर्बन सिटीमध्ये आपण गेलो तर what we currently have is more of a dumping grounds. ट्रीटमेंट प्लांट्स हा कॉन्सेप्ट फक्त वॉटर आणि सिवेजसाठी अंडरस्टूड आहे इंडियामध्ये ॲज ऑफ नाव. गार्बेज ट्रीटमेंट प्लांट हा कॉन्सेप्ट यायला थोडा वेळ लागेल कदाचित. आय डोंट नो की आम्ही किती सक्सेसफुल होऊ ह्या पर्टिक्युलर व्हेंचरमध्ये. पण एक मात्र खरं आहे की गोव्याचा जो प्लांट झाला तो अगदी म्हणजे ऑल अर्बन मिनिस्ट्री बॉडीज, कॉर्पोरेशन्स, मेनी पीपल केम, विजिटेड. कारण अनलेस अंटिल यू हॅव समथिंग टू शो दे कांट बिलीव्ह. आणि मग आता त्यांची डिस्कशन सुरू आहेत की अशा प्रकारचा कॉन्सेप्ट आपल्या एरियामध्ये, सपोज पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे किंवा PCMC आहे, करायचं असेल तर काय करावं लागेल.
सो दिस इज द प्रेझेंट स्टेट ऑफ सम ऑफ द इंडियन इन्स्टॉलेशन्स. असं नाही की इंडियामध्ये इन्स्टॉलेशन्स नाही आहेत. आय एम नॉट सेइंग की इंडियामध्ये इन्स्टॉलेशन्स नाही आहेत किंवा प्रयत्न केले गेले नाही, असं नाही आहे. प्रयत्न केले गेले सॉलिड वेस्ट हँडल करण्यासाठी आणि काही ट्रीटमेंट प्लांट्स लागले सुद्धा हे पर्टिक्युलर गार्बेज हँडल करण्यासाठी. परंतु सरांनी मग अशी आम्ही बोलत होतो त्याप्रमाणे की त्याचं सक्सेस किती आलं किंवा एव्हरीबडी नोज की इट इज नॉट 100% सक्सेसफुल. तर ते नाही सक्सेसफुल झालं काही कारणांसाठी. देर आर सेव्हरल ॲक्च्युअली रिझन्स की ते सक्सेसफुल का नाही झालं. टेक्नॉलॉजी इज वन आस्पेक्ट ऑफ इट. ओके, सो बेसिकली 2 इश्यू आहेत. एक तर सेग्रिगेशन ऑफ द गार्बेज. आपल्याकडे जे आपण फेकतो किंवा व्हॉट एव्हर वी डोंट वॉन्ट इज अ गार्बेज, देन इट इज प्लास्टिक, पेपर, ग्लास, अन्न, एनिथिंग, मीठ, जे आपल्या कचऱ्याच्या डब्यात जातं ते लँडफिलमध्ये जातं. सध्या लँडफिल्सच आहेत फक्त. सो वी गेट ईच अँड एव्हरीथिंग मिक्स्ड वेस्ट, कम्प्लिटली मिक्स्ड वेस्ट की ज्याला काही कॅरेक्टरायझेशन नाही आहे. इट्स इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक मिक्स्ड, कम्प्लिटली मिक्स्ड. एक्झिस्टिंग इम्प्लिमेंटेशन मॉडेल्स आर नॉट वायबल फॉर सेटिंग अप अ प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी. हे सगळं वेस्ट जर एका ठिकाणी कलेक्ट करून, ऑफकोर्स इट हॅज टू बी सेग्रिगेटेड, आणि जे आपण घरी करत नाही ते मग त्या ट्रीटमेंट प्लांटमध्ये आपल्याला करायचं आहे की सेग्रिगेशन तर करावंच लागणार आहे आपल्याला ट्रीटमेंटसाठी. आणि मग ते सगळं यंत्रणा उभारण्यासाठी सिलेक्शन ऑफ प्रॉपर फायनान्शियल मॉडेल की आयदर PPP, इन्व्हेस्टमेंट मॉडेल, EPC मॉडेल, कुठच्या प्रकारचं मॉडेल त्याच्यासाठी वापरायचं ह्याचं सिलेक्शन इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्रायटेरिया फॉर सेटिंग अप दिस प्लांट्स. हे 2 इश्यू सिरियसली टॅकल केले गेल्यानंतर इनिशियल हर्डल्स या पर्टिक्युलर क्षेत्रातली म्हणा किंवा या पर्टिक्युलर गार्बेज वेस्ट ट्रीटमेंट ह्या आस्पेक्टची जी इनिशियल ही 2 हर्डल्स आहेत ती सॉल्व्ह केल्यानंतर मग पुढे त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं जास्त इझी होईल. सेग्रिगेशन आणि सिलेक्शन ऑफ प्रॉपर फायनान्शियल मॉडेल, इथेच बेसिकली हे येऊन अडकलेलं आहे की एक तर सेग्रिगेशन होत नाही आहे. सगळे कानेकापळे ओरडून सांगतात की तुम्ही सुका कचरा ओला कचरा वेगळा करा. काही सोसायटीज करतात पण अल्टिमेटली जो ट्रक येतो तो सगळं एकत्रच करतो परत. म्हणजे बेसिकली वेन इट गोज इन टू अ फॅसिलिटी, लँडफिल फॅसिलिटी म्हणा किंवा ट्रीटमेंट फॅसिलिटी, तिथे जे मिळतं आपल्याला ते मिक्स्ड वेस्ट मिळतं. आणि हे आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे की आपल्याला मिक्स्ड वेस्टच मिळणार आहे पुढली काही वर्ष. जोपर्यंत हे जनरेशन पूर्ण चेंज होत नाही तोपर्यंत हे असंच होणार आहे. मे बी नेक्स्ट जनरेशन वी विल गेट दॅट. तर मग जे हे मिक्स्ड वेस्ट आपल्याला मिळतं आहे त्याच्या टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स व्हॉट वी स्टडीड. इंडियन मिक्स्ड वेस्ट, युरोपातलं मिक्स्ड वेस्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स वेगळ्या आहेत, अमेरिकेतल्या वेगळ्या आहेत. पण इंडियन मिक्स्ड वेस्टमध्ये मॅक्सिमम बायो वेस्ट आहे किंवा ऑर्गॅनिक वेस्ट आहे. अराउंड 40 to 60%. 15 to 25% रिसायकलेबल ऑर कंबस्टिबल्स आणि साधारण 15 to 30% इज इनर्ट्स. कारण कन्स्ट्रक्शन डेब्रीज हे सुद्धा शेवटी तिथेच जातं. आणि दॅट इज ऑल्सो व्हेरी नटोरियस थिंग, कारण ते इट विल इनहिबिट व्हॉट एव्हर गुड यू वॉन्ट टू डू इन द ट्रीटमेंट फॅसिलिटी. हे जे इनऑर्गॅनिक्स आहेत किंवा कन्स्ट्रक्शन डेब्रीज आहेत ते तुमचं कार्य इनहिबिट करणार आहेत. बट दिस इज अ फॅक्ट, दिस इज वॉट वी गेट. हे आम्ही आमचं एक्सपिरियन्सनी सांगतोय, वॉट वी हॅव सीन इन गोवा. So basically it is divided in 2 categories, dry and wet. Main constraints is the waste is completely mixed with biodegradable organics, moisture, recyclables, inserts, sand, stones. आणि अशा प्रकारचं वेस्ट जेव्हा टिपिंग फ्लोअरवर येतं तेव्हा सेग्रिगेशन हॅज टू बी डन. विदाउट सेग्रिगेशन यू कॅनॉट प्रोसीड. दुसरी डिफिकल्ट गोष्ट म्हणजे इट हॅज अ व्हेरी हाय मॉइश्चर कंटेंट, कारण पाणी मुबलक अवेलेबल आहे. सो जे अल्टिमेटली वेस्टमध्ये ॲब्सॉर्ब झालेलं मॉइश्चर आहे, इंडियन मिक्स वेस्टमध्ये आम्ही असं बघितलं आहे की मॉइश्चर कंटेंट इज व्हेरी हाय. 600 to 800 kcal per kg हे त्याचं साधारण कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे. पीपल से की साधारण 1,500 ते 2,000, बट दॅट इज नॉट द फॅक्ट. तेवढं नाही मिळत मिक्स वेस्टमध्ये. आणि अंडर सच सिच्युएशन जेव्हा तुमचं वेस्ट जनरेशन एवढं ह्यूज आहे तेव्हा मॅन्युअल सेग्रिगेशन इज इम्पॉसिबल. इट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट.
इम्पॉसिबल. म्हणजे जी माणसं तिथे उभं राहून काम करणार आहेत त्यांचा पण विचार आपण केला पाहिजे की इट इज रिअली नॉट पॉसिबल टू डू एव्हरीथिंग मॅन्युअली. हाय ऑर्गॅनिक्स कॉज अ व्हेरी फाऊल ऑर्डर. म्हणजे जो प्लांट आम्ही बांधला अगेन गोव्यामध्ये, जेव्हा टिपिंग फ्लोअरवर आपण जातो, VIP वगैरे येतात, मोठमोठे मिनिस्टर्स येतात, पण दे कॅनॉट स्टँड ऑन द टिपिंग फ्लोअर फॉर मोर दॅन 1 मिनिट. आणि तिथे तर आम्ही कचरा साठवून ठेवतच नाही. जो दिवसाचा कचरा येतो तो रात्रीपर्यंत झिरो झालेला असतो. दॅट इज अ प्रॅक्टिस वी फॉलो, बिकॉज आम्ही ऑपरेशन आणि मेंटेनन्स पण त्या प्लांटचं करतो. नेक्स्ट 10 years वी आर गोइंग टू डू इट. आणि इफ इट गेट्स स्टोअर्ड देअर फॉर मोर टाईम देन तिथेच हॅझर्डस गॅसेस एमिट व्हायला स्टार्ट होतात, इन्क्लुडिंग H2S. आणि दॅट्स वाय वी सी फायर्स वगैरे जे आपल्या डम्पिंग ग्राउंड्समध्ये जे फायर्स होतात, दॅट्स बेसिकली द रिझन. So how to tackle these problems? What should be done to ensure that a proper garbage treatment plant with appropriate technology is constructed to solve the problem permanently? Permanently शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. सो आमच्या व्ह्यू पॉईंटने किंवा आम्ही जो काही एक्सपिरियन्स घेतला त्याच्यावरून मी फील की ऑटोमॅटिक सेग्रिगेशन बेस्ड मेकॅनिकल बायोलॉजिकल ट्रीटमेंट, हे नाव जर विचार करून आम्ही लिहिलं आहे. ऑटोमॅटिक सेग्रिगेशन म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल मॅन्युअल कमी, ओके. मेकॅनाइज तर पाहिजेच तो, कारण क्वांटम ऑफ वेस्ट इज व्हेरी व्हेरी ह्यूज. मेकॅनिकल अँड बायोलॉजिकल ट्रीटमेंट. मेकॅनिकल इज अ फर्स्ट स्टेप आणि बायोलॉजिकल ट्रीटमेंट असणारच, कारण ऑर्गॅनिक्स आर व्हेरी हाय. ॲडव्हान्टेजेस काय की फर्स्ट ऑफ ऑल it ensures proper and complete treatment of garbage as per MSW 2015 guidelines. ज्या काही रिसेंट गाईडलाईन्स MSWच्या रिलीज झाल्या आहेत त्या गाईडलाईन्स मीट होणं. कुठचीही नवीन फॅसिलिटी बांधण्याचा जर कॉन्सेप्ट इंजिनिअरिंग किंवा DPR किंवा काही स्टेजला असेल तर फर्स्ट गायडिंग रूल इज की ह्या गाईडलाईन्स ज्या रिसेंटली रिलीज झाल्या. नो हार्मफुल एमिशन्स व्हाया लँडफिल गॅसेस अँड इन्सिनरेशन. बेसिकली इट डझंट अलाउ डायरेक्ट इन्सिनरेशन. हे जे लेटेस्ट रूल आहे, इट डझंट अलाउ डायरेक्ट इन्सिनरेशन. इट अलाउज इन्सिनरेशन ओनली ऑफ अ ड्राय फ्रॅक्शन, नॉट वेट फ्रॅक्शन. Land requirement is fixed and it does not increase every year, because unlike what we see in landfills, डोंगर वाढत वाढत जातो, but that is not the solution. In fact, if any of you have visited किंवा जर तुम्ही विजिट केला गोव्याचा ट्रीटमेंट प्लांट तर बाहेरून बघून तुम्हाला कळणारच नाही की हा वेस्ट ट्रीटमेंट प्लांट आहे. ॲक्च्युली यू डोंट सी वेस्ट देअर, बिकॉज वॉट एव्हर कम्स इन डम्पिंग ट्रक्स आले की डायरेक्ट ते मेकॅनिकल बायोलॉजिकल ट्रीटमेंट प्लांटच्या लाईनमध्ये वेस्ट घेतलं जातं. यू डोंट सी एनी वेस्ट ऑन द फ्लोर. So we'll go to the segregation of the waste. What we have brought in is OREX, organic extrusion. हा कॉन्सेप्ट आम्ही बेसिकली आणला ह्या सेग्रिगेशन, मॅन्युअल सेग्रिगेशनला ओव्हरकम करण्यासाठी. तरी पण आमच्या ट्रीटमेंट प्लांटमध्ये थोडंफार मॅन्युअल सेग्रिगेशन आहे, कारण टायर्स, मोठमोठे बॉटल्स किंवा वूड हे जे येतं की जे इझिली रिमूव्ह होऊ शकतं, थर्मोकॉल किंवा ज्याची काही व्हॅल्यू आहे, पेट बॉटल्स, हे एक इनिशियल सेग्रिगेशन करण्यासाठी सम सॉर्ट ऑफ मॅन्युअल सेग्रिगेशन इज देअर. बट द एंटायर मिक्स्ड वेस्ट आफ्टरवर्ड्स एंटर इन टू OREX machine, which is organic extrusion press. It is a single stage automatic segregation process. हे एक मशीन आहे बेसिकली, आय विल शो यू. त्या मशीनमध्ये कचरा गेल्यानंतर त्याचे बेसिकली 2 पार्ट होतात, ड्राय फ्रॅक्शन आणि वेट फ्रॅक्शन. सो दिस इज द काइंड ऑफ मिक्स्ड वेस्ट विच वी गेट. आणि हे पर्टिक्युलर मशीन यूज करून त्याचं वेट फ्रॅक्शन आणि ड्राय फ्रॅक्शन ह्या सरळ सरळ हे 2 विभाग त्याचे होतात. जो काही ड्राय फ्रॅक्शन आहे त्याच्यात ऑफकोर्स थोडंसं मॉइश्चर असतं त्याच्यात, बट दॅट कॅन बी इझिली युज्ड ॲज RDF. जो काही वेट फ्रॅक्शन आहे तो ऑर्गॅनिक आहे आणि जो ड्राय फ्रॅक्शन आहे तो इनऑर्गॅनिक आहे. तर ही फर्स्ट स्टेप आहे. आणि त्याच्यानंतर
जे काही ऑर्गॅनिक किंवा वेट फ्रॅक्शन आहे त्याच्यासाठी मग आपल्याकडे प्रोवन टेक्नॉलॉजीज आहेत, बायोमेथेनेशन आणि कंपोस्ट. हे काही नवीन नाही, हे नोन आहे, सगळ्या लोकांना हे माहिती आहे. बट हे बायोमेथेनेशन आणि कंपोस्ट डायरेक्ट अप्लाय आपण नाही करू शकत इंडियन मिक्स्ड वेस्टला, जोपर्यंत त्याचं प्रॉपर सेग्रिगेशन होत नाही किंवा ॲटलिस्ट आपल्याला प्रॉपर ऑर्गॅनिक फ्रॅक्शन त्याच्यात मिळत नाही, तोपर्यंत नाही करू शकत आपण. मिक्स्ड वेस्टवर नाही करू शकत. जो इनऑर्गॅनिक आणि ड्राय फ्रॅक्शन आपल्याला मिळतो, फॉर दॅट वी कॅन डू इन्सिनरेशन, पायरोलिसिस किंवा प्लाझ्मा गॅसिफिकेशन, किंवा हे जे पर्टिक्युलर ड्राय फ्रॅक्शन आहे ते ॲज पर लेटेस्ट MSW रूल्स यू कॅन सेंड टू सिमेंट फॅक्टरीज. कारण सिमेंट फॅक्टरी जी काही नियर बाय सिमेंट फॅक्टरी असेल 50 किलोमीटर 100 किलोमीटरच्या रेडियसमध्ये, दे कॅन यूज इट ॲज अ को फ्युएल बिकॉज दे यूज लॉट ऑफ फ्युएल फॉर बर्निंग. So it is free for them actually. So in Goa also we are doing the same thing. So how does it work? Basically the mixed waste goes in आणि हे ते पर्टिक्युलर मशीन आहे, ॲक्च्युअल पिक्चर आहे याचा. इट इज अ व्हेरी सिम्पल कॉन्सेप्ट. बेसिकली आपण जे जिंजर क्रशर वापरतो सेम कॉन्सेप्ट आहे की वी जस्ट पुट द मिक्स्ड वेस्ट इनसाइड. द ड्राय फ्रॅक्शन त्याला इतक्या प्रेशरमध्ये ते प्रेस होतं की त्याचं जे काही वेट फ्रॅक्शन आहे किंवा ऑर्गॅनिक फ्रॅक्शन आहे तो एका बाजूला जातो आणि ड्राय फ्रॅक्शन एका बाजूला जातो. ओके. So after segregation, treatment of wet organic fraction, which is taken place by a biological route, biomethanation, compost electricity generation, and the dry fraction, RDF. तर याच्यात जी प्रोडक्ट्स आहेत, कारण there is nothing which goes out. Everything is consumed or some byproducts are generated here. Recycling materials like plastic foils, PET bottles, glass, metals, wood, paper, around 5 to 8%. कंपोस्ट जे काही लास्ट प्रोडक्ट आहे बायोमेथनेशनचं आफ्टर डायजेस्टर, जे लास्ट प्रोडक्ट आहे दॅट इज कंपोस्ट. सो दॅट कंपोस्ट इज अ व्हेरी हाय क्वालिटी ऑर्गॅनिक कंपोस्ट विच हॅज अ फर्टिलायझर व्हॅल्यू दॅट इज अराउंड 15%. इलेक्ट्रिसिटी अप टू 1 MWH मेगावॉट आवर पर 100 tons is what we have seen, what we are doing actually. गोव्यामध्ये आम्ही इलेक्ट्रिसिटी जनरेट करून ती गोवा इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या ग्रीडमध्ये एक्सपोर्ट करतो. आणि RDF मध्ये तिथे आम्ही इलेक्ट्रिसिटी जनरेट करत नाही, कारण ACCला आम्ही ते RDF देऊन टाकतो सगळं कोफ्युएल म्हणून. आणि मग त्याच्यातनं जे वाचलेलं असतं व्हेरी मिनिमम पर्सेंटेज विच गोज टू लँडफिल. There are some other aspects which are important, which are these particular things, like there should not be any storage in the tipping floor or the receiving floor. Tipping floor म्हणजे receiving floor, जिथे वेस्ट रिसीव्ह होतं तिथं स्टोअर अजिबात करायचं नाही, कारण ऑलरेडी ते वेस्ट साधारण 1 दिवस जुनं असतं. ओके, किंवा सकाळचं असेल तर ते संध्याकाळी असतं, किंवा संध्याकाळचं असेल तर सकाळी. सो इट हॅज स्पेंट अराउंड 12 hours somewhere on the streets or in the truck. So by the time you receive it, it is already started stinking. त्याच्यामुळे ते अजून स्टोअर करणं इज अ फर्स्ट नो. सो आमचा फर्स्ट रूल इज की डोंट स्टोअर एनिथिंग. यू ट्रीट ॲज इट इज रिसिव्ड. ॲज फार ॲज पॉसिबल देर शुड नॉट बी एनी ह्युमन कॉन्टॅक्ट. आमच्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये फक्त एक इनिशियल मॅन्युअल सॉर्टिंग मशीन आहे, तिथेच फक्त ह्युमन कॉन्टॅक्ट आहे, अदरवाईज देर इज नो ह्युमन कॉन्टॅक्ट. आय विल शो यू द क्लिप. डिग्निटी टू ह्युमन लेबर शुड बी अटमोस्ट. हा खूप छोटा पॉईंट वाटतो आपल्याला, बट टू गेट द पीपल टू वर्क देअर इट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. एका गार्बेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये नोकरी करण्यासाठी येणारे लोक आणि मग ती तिथे परमनंट राहणं आणि ती नोकरी पॉझिटिव्हली स्वीकारून तिथं काम करणं, हे सगळे ॲक्च्युली प्रॅक्टिकली डिफिकल्ट फॅक्टर्स आहेत. सो यू डोंट गेट पीपल ॲक्च्युली टू वर्क. तर त्याच्यासाठी आम्ही बरेच इन्सेंटिव्ह, फ्री फूड, कॅन्टीन, मेडिकल कॅम्प्स, असं बऱ्याच गोष्टी आम्ही गोव्यामध्ये राबवल्या. आणि म्हणजे वी हॅव
वी आर फॉर्च्युनेट की आमची जी काही लोक तिकडे काम करतात 2 शिफ्ट्समध्ये आम्ही तो प्लांट ऑपरेट करतो. सो दे आर स्टील ऑपरेटिंग इट हॅपीली. दॅट इज इम्पॉर्टंट. Recycling to be done on sorting stations with proper ventilation, lighting, safety gear, such that working conditions for operators is hygienic. हा पण अतिशय दुर्लक्षित फॅक्टर आहे. पीपल मे नॉट गिव्ह इम्पॉर्टन्स टू दिस, बट जे लोक तिथे उभं राहून काम करणार आहेत, जर तो पर्टिक्युलर एरिया व्हेंटिलेटेड नसेल, तिथे नेहमीच ओढर असेल, तर इट इज नॉट गुड फॉर देअर हेल्थ. त्याच्यामुळे तो कम्प्लीट फोर्स व्हेंटिलेशन करून आम्ही तो अशा प्रकारे इंजिनिअरिंग केलं की तिथे ओडर स्टॅग्नंट होणार नाही. कारण मिक्स्ड वेस्ट आहे, सॉलिड वेस्ट आहे म्हटल्यानंतर वाजता येणार तिथे. सो यू हॅव टू रिमूव्ह दॅट ओडर बाय फोर्स व्हेंटिलेशन, मेकॅनिकल फोर्स व्हेंटिलेशन. आणि मग तो ओडरस जो गॅस आहे तो बायोलॉजिकल स्क्रबरमध्ये आम्ही ट्रीट करतो. लाइटिंग, सेफ्टी गियर इज ऑल्सो मस्ट. ग्लोव्स, helmets if you are doing some mechanical maintenance, from their hygiene and safety point of view. Complete facility should be enclosed, no odor, no leachate, and that is mandatory. की तिथे कुठच्याही स्टेपला लिचेज जनरेशन किंवा जे काही लिक्विड कंटेंट आहे वेस्टमधलं ते फ्लोअरवर सांडतं किंवा एका ठिकाणी कलेक्ट होतं. सो वॉशिंग, इफ यू सी दॅट फॅसिलिटी, एव्हरी आफ्टर एंड ऑफ द शिफ्ट we have special people who do the washing using high pressure water. तो completely floor wash करून काढतात. So that next day when the fresh batch is taken, the people should feel at least they are motivated to work there. आणि apart from that, air pollution, ETP आणि fire fighting should also be installed. तर ह्या एका पर्टिक्युलर ट्रीटमेंट प्लांटचा स्वतःचा एक छोटा ETP पण तिथे आम्ही बांधला आहे की जे काही लिचेट त्याच्यातून जनरेट होतं ते ट्रीट करण्यासाठी. ओके, सो आय जस्ट रन थ्रू द पिक्चर्स. दिस इज द एंट्री ऑफ दिस पर्टिक्युलर ट्रीटमेंट प्लांट. हा त्याचा एरियल व्ह्यू आहे. बेसिकली या 2 शेड्स आहेत. ही एक शेड आहे मोठी आणि ही एक शेड आहे. तर ही बेसिकली ही जी शेड आहे ती ऑरेक्सची शेड आहे किंवा मटेरियल सेग्रिगेशन शेड. किंवा इथे दिस इज अ टिपिंग फ्लोअर. हा जो इनिशियल भाग आहे इथे वेस्ट रिसिव्ह केलं जातं आणि मग ह्याच्या आतमध्ये मशिनरी आहे सगळे. आणि ऑर्गॅनिक फ्रॅक्शन जो आहे तो या डायजेस्टरमध्ये ट्रीट केला जातो. दिस इज अ डायजेस्टर. आणि डायजेस्टरमधून जो डायजेस्ट झालेला स्लज आहे म्हणा किंवा ऑर्गॅनिक फ्रॅक्शन आहे तो ह्या पर्टिक्युलर शेडमध्ये जिथे कंपोस्टिंग फॅसिलिटी आहे ट्रीट केला जातो. एवढा हा सिम्पल कॉन्सेप्ट आहे ॲक्च्युली. सेग्रिगेशन, ड्राय अँड वेट, वेट फ्रॅक्शन ट्रीटमेंट युझिंग बायोमेथेनेशन, इलेक्ट्रिसिटी जनरेशन इथे होतं आणि डायजेस्टरमधनं जे स्लज निघतं ते इथे कंपोस्ट होतं. हा साधारण 150 टनची डिझाईन कपॅसिटी असलेला प्लांट आहे. साधारण 200 टन्स पर डे इट कॅन हँडल इझिली. आणि ह्या सगळ्या बाकीच्या ज्या फॅसिलिटी आहेत दीज आर द फॅसिलिटीज विच नॉर्मली पीपल विल नॉट बिल्ड. व्हॉट आर दिस फॅसिलिटीज? दिस इज कॅन्टीन, रेस्ट रूम, जिम, मेडिकल कॅम्प्स, ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग. त्याच्यानंतर त्यांना तिथे शॉवर लेबरसाठी याच्यासाठी हे सगळ्या वेगळ्या वेगळ्या छोट्या छोट्या बिल्डिंग आम्ही बांधल्या. हा पर्टिक्युलर ट्रीटमेंट प्लांट स्टार्ट करायच्या आधी तिथे साधारण 50,000 टन एक्झिस्टिंग वेस्ट डंप होता. तर तो त्याचं कम्प्लीट रेमेडिएशन आधी केलं आणि मग हा ट्रीटमेंट प्लांट बांधला. सो दिस इज अ पिक्चर ऑफ दॅट पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी वेन वी वर डुईंग द बायोरेमेडिएशन. This we already saw. Okay. So this is the first step, वेब्रिज. अत्यंत आधुनिक जे काही लेटेस्ट आहे ते सिलेक्ट केलं आहे आम्ही याच्यात. ऑटोमॅटिक वेब्रिज आहे. सो द ट्रक जस्ट कम्स अँड स्टँड. त्याचं वजन होतं एमटी आणि फील्ड. दॅट्स हाऊ वी कम टू नो की टोटल किती वेस्ट आज रिसिव्ह झालं. आणि त्याचं कम्प्लिटली ऑटोमेशनमध्ये PLC प्रोग्राममध्ये लिंक करून सगळा डेटा त्याचा प्रॉपर मेंटेन केला जातो. इनफॅक्ट आम्ही मुंबईमध्ये बसून पण हा प्लांट मॉनिटर करू शकतो. CCTV
त्याचं एक ॲप बनवलं आहे आम्ही. सो वी कॅन रिअल टाईम लॉग इन अँड सी व्हॉट इज हॅपनिंग राईट नाव. त्या पर्टिक्युलर लेवलपर्यंत आम्ही केलं आहे. या त्या शेड्स आपण जे बघितलेल्या आहे, मटेरियल रिकव्हरी शेड आणि कंपोस्टिंग शेड. 100% ट्रीटमेंट ऑफ द गार्बेज इज डन अंडर द एनक्लोज शेड. काहीही ओपन नाही आहे, ते तुम्हाला बाहेरून ॲक्च्युली वेस्ट दिसतच नाही. अनलेस अंटिल यू गो इनसाइड यू कांट सी द वेस्ट. विथ प्रॉपर व्हेंटिलेशन अँड लाइटिंग. नो स्टोरेज ऑफ गार्बेज. डेली इन डेली आउट. प्रॉफ्लेक्सचं सेल्फ सपोर्टिंग रूफिंग आम्ही घेतलं त्यासाठी. कारण आतली मशिनरी जी आहे तिथे मध्ये कॉलम्स वगैरे आले तर इट बिकम्स अगेन डिफिकल्ट फ्रॉम ऑपरेशन मेंटेनन्स पॉईंट ऑफ व्ह्यू. सो ॲक्च्युली हा रूफला देर इज नो सपोर्ट. हा 30 मीटरचा स्पॅन आहे आणि या 30 मीटरच्या स्पॅनमध्ये आतमध्ये एकही कॉलम नाही आहे. सो इट्स अ सेल्फ सपोर्टिंग रूफ विच वी बॉट फ्रॉम कंपनी कॉल्ड प्रॉफ्लेक्स. इंडस्ट्रियल शेडसाठी बेसिकली हे लोक बनवतात आणि 30 मीटर इज देअर मॅक्सिमम विदाउट एनी कॉलम इन बिटवीन. याची जी शटर्स आहेत, हा टिपिंग फ्लोअर एरिया आहे. इथे बेसिकली ते वेस्ट रिसीव्ह होतं, इफ यू कॅन सी हिअर. आणि रात्री हा असा असतो पूर्ण वॉश करून कम्प्लिटली क्लीन झालेला असतो. वी कॉल इट ॲज अ इनपुट बंकर्स, जिथे ट्रक अनलोड करून निघून जातात. दिस इज द इनसाइड व्ह्यू. मटेरियल रिकव्हरी शेडमध्ये ही अजून एक छोटीशी केबिन आहे. ही केबिन कम्प्लिटली व्हेंटिलेटेड केबिन आहे. वी कॉल इट ॲज अ सॉर्टिंग शेड. किंवा जे मी तुम्हाला म्हटलं की इनिशियल अगदी जेव्हा वेस्ट येतं तेव्हा त्याच्यात जे काही त्यातल्या त्यात व्हॅल्युएबल आयटम्स आहेत ते सेग्रिगेट करण्यासाठी इथे इफ यू सी हे सेग्रिगेशन पण अशा प्रकारे इंजिनिअरिंग केलं की इट शुड बी व्हेरी कम्फर्टेबल. दे आर जस्ट स्टँडिंग. त्यांच्या बाजूला एक बिन आहे. दे आर स्टँडिंग ऑन द फर्स्ट फ्लोअर हिअर. ॲक्च्युली हा जो पिक्चर आहे हा इथल्या फर्स्ट फ्लोअरवरचा आहे. आणि इथे साधारण एक 10 फ्रॅक्शन आम्ही सेग्रिगेट करण्याचा प्रयत्न करतो. एक कन्व्हेअर बेल्ट आहे. तो कन्व्हेअर बेल्ट मोटराइज्ड आहे. तो फक्त पुढे पुढे जात असतो आणि याच्यावरनं वेस्ट सरकत असतं. फॉर एक्झाम्पल नाव दिस फेलो इफ ही हॅज टू सेपरेट पेट बॉटल्स तर तो फक्त पेट बॉटल्सकडेच बघणार. त्याच्यानंतर हा नेक्स्ट आहे, ह्याला सपोज वूड काही सेपरेट करायचं किंवा थर्मोकॉल सेपरेट करायचं असेल किंवा गोव्यामध्ये बिअर बॉटल्स खूप येतात. सो बिअर बॉटल्स सपोज सेपरेट करायचे असतील सो ही विल कॉन्सन्ट्रेट ओनली ऑन दॅट. तर हे जे काही त्यांचे 10 फ्रॅक्शन ते गोवा गव्हर्नमेंटच्या टेंडरमध्ये तसं होतं की आम्हाला इनिशियल 10 फ्रॅक्शनचं सेग्रिगेशन पाहिजे. अदरवाईज दिस ऑल्सो यू कॅन एलिमिनेट. त्याच्यामुळे ते बांधलेलं आहे. आणि ही पर्टिक्युलर शेड पण फोर्स व्हेंटिलेटेड आहे. आतमध्ये गेल्यानंतर कारण हे पर्टिक्युलर वेस्ट इथून हे ओडर क्रिएट करू नये त्याच्यासाठी ते फोर्स व्हेंटिलेशन करून त्याचा ओडर बाहेर काढून घेण्यात येतो. आणि खालच्या लेवलला इथे हे बंकर्स आहेत छोटे छोटे. त्याच्यामुळे ह्यानी पेट बॉटल खाली टाकली की इथे फक्त पेट बॉटलच, ह्या कप्प्यात पेट बॉटलच फक्त मिळणार तुम्हाला. किंवा नारळ, आता तिथे नारळ भरपूर येतात. सो एक माणूस फक्त नारळ वेगळे करणार. सो देन यू विल गेट ओनली कोकोनट्स देअर. सो दिस वी डिड because of their government of Goa requirement, but this is something which is not mandatory. But again, it is did in a very nice way. People know what they want to segregate first. त्याला सांगितलेलं आहे की यू आर गोइंग टू सेग्रिगेट ओनली बॉटल्स, यू आर गोइंग टू सेग्रिगेट ओनली थर्मोकॉल, यू आर गोइंग टू सेग्रिगेट ओनली कोकोनट. सो इट बिकम्स व्हेरी इझी. देर इज नो कन्फ्युजन इन सेपरेशन. आणि ते जे सेग्रिगेट झालेलं वेस्ट आहे ते बेलर प्रेस यूज करून म्हणजे बेसिकली त्याला कॉम्पॅक्ट करून त्याचं व्हॉल्यूम रिडक्शन करून त्याला एका गठ्ठ्यामध्ये ऑटोमॅटिकली बांधण्यात येतं. सो हे काम मॅन्युअली होत नाही. एक बेलर प्रेस आम्ही प्रोक्युअर केलं आहे आणि हे सगळं ऑटोमॅटिकली कन्व्हेअर बेल्टमधून बेलर प्रेसमध्ये पडतं आणि ते त्याचा एक गठ्ठा बनवला जातो. पेपरचा गठ्ठा, पेट बॉटल्सचा गठ्ठा, प्लास्टिकचा गठ्ठा, वूडचा गठ्ठा, लाईक दॅट. ओके, सो दिस इज दॅट ऑरेक्स मशीन. हे वेगळे वेगळे पिक्चर आहेत. मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेन, त्याच्यात जास्त क्लिअर आहे. ऑरेक्समधून जे सेग्रिगेट होतं ऑर्गॅनिक फ्रॅक्शन ते या स्क्रू, एक मुव्हिंग स्क्रू आहे, शाफ्टलेस स्क्रू, त्याच्याने डायरेक्ट डायजेस्टरला पाठवलं जातं. इथेही काही मॅन्युअल इंटरव्हेन्शन नाही आहे. त्याच्यातून 2 फ्रॅक्शन, ॲज वी डिस्कस्ड, 2 फ्रॅक्शन वेगळे होतात. एक ड्राय फ्रॅक्शन आणि एक वेट फ्रॅक्शन. ड्राय फ्रॅक्शन
RDF आहे, तो डायरेक्ट सिमेंट कंपनीला कोफ्युएल म्हणून विकला जातो, किंवा रादर विकत नाहीच, ते फ्रीज घेऊन जातात ॲक्च्युली. आणि हा जो पोर्शन आहे वेट फ्रॅक्शन हा जातो डायजेस्टरमध्ये. आणि डायजेस्टर हा एक फुल्ली एनक्लोज्ड प्रोसेस आहे की जिथे ॲनारोबिक ट्रीटमेंटनी ते बॅक्टेरिया दे विल डू देअर जॉब. वी हॅव टू जस्ट एन्श्युअर की प्रॉपर त्यांना बॅक्टेरियांना जगण्यासाठी ज्या कंडिशन्स पाहिजेत त्या कंडिशन तिथे इन्श्युअर केल्या जातील, एवढंच आम्ही इन्श्युअर करतो. ती प्रोसेस डिझाईन वगैरे सगळं आम्ही केलं. आणि ह्या वेट फ्रॅक्शन इज हायली ऑर्गॅनिक आणि त्याच्यामुळे बायोमेथेनेशन इज अ व्हेरी गुड ऑप्शन फॉर ट्रीटमेंट ऑफ दॅट. बायोमेथेनेशनमध्ये बेसिकली एकतर ह्या जे काय रिॲक्टरमधनं बाहेर पडतं स्लश डायजेस्टरमधनं ते स्टेबिलाइज असतं. आणि दुसरं म्हणजे ह्याच्यातनं आपल्याला बायोगॅस मिळतो विच वी कॅन यूज फॉर जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी. दिस इज दॅट डायजेस्टर. आणि हा तो डोम आहे त्याच्यावरती, हा पॉलिमर डोम आहे. दिस ऑल्सो वी हॅव इम्पोर्टेड फ्रॉम जर्मनी. आणि सगळ्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीज बेसिकली आम्ही ह्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये वापरल्या. आणि इथे पण हा पर्टिक्युलर जो रिॲक्टर आहे ह्याचे 3 कंपार्टमेंट्स आहेत. ह्याचा आतमध्ये असा व्ह्यू दिसतो की आतमधून कॉन्क्रीट टँक पूर्ण लाईन करून त्याच्या आतमध्ये एजिटेटर आहे मिक्सिंगसाठी. आणि त्याला एक पर्टिक्युलर रिटेन्शन टाईम देऊन त्याचं डिझाईन अशा प्रकारे केलं आहे की त्या पर्टिक्युलर रिटेन्शन टाईममध्ये त्या स्लजचं स्टॅबिलायझेशन होईल आणि बायोगॅस जनरेट होईल. तो जो जनरेट झालेला बायोगॅस आहे तो या इंजिनमध्ये यूज करून वी प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी आउट ऑफ इट, विच आम्ही आधी तर ती इलेक्ट्रिसिटी आमचा प्लांट चालवण्यासाठी वापरतो आणि राहिलेली इलेक्ट्रिसिटी आम्ही एक्सपोर्ट करतो गोवा इलेक्ट्रिसिटी बोर्ड. एक्सेस गॅस जर जनरेट झाला तर तो फ्लेअर केला जातो. फ्लेअर वापर जो काही डायजेस्टरमधून निघालेला बायोलॉजिकल कंपोनंट आहे, स्टॅबिलाइज्ड बायोलॉजिकल स्लज असं आपण म्हणू शकतो त्याला, विच इज नथिंग बट अ वेट कंपोस्ट. तर त्या वेट कंपोस्टला हे इन वेसल कंपोस्टिंग ड्रम्स म्हणून ही एक पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी आम्ही वापरली होती. हे इन वेसल कंपोस्टिंग ड्रम म्हणजे काही नाही आहे, ते एक रोटेटिंग ड्रम आहे. ते ड्रम एका पर्टिक्युलर RPMमध्ये रोटेट होतात. त्याचं इनलेट आउटलेट ठरलेलं आहे आणि ते रोटेट होताना ते आतलं टेम्परेचर वाढवतात आणि हे जे वेट जे डायजेस्टरमधनं जे वेट फ्रॅक्शन निघतो त्याचं ते ड्राईंग होतं बेसिकली. आणि ते ड्राय झाल्यानंतर यू कॅन यूज इट ॲज अ कंपोस्ट. आणि तेच कंपोस्ट वापरून आम्ही आजूबाजूचा परिसर कम्प्लिटली आता डेव्हलप केला गेला आहे वर्षभरात. तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि वी आर प्रोड्युसिंग लॉट ऑफ व्हेजिटेबल्स देअर. दिस इज द कंपोस्टिंग शेड, फुल्ली एनक्लोज्ड. ही पण फुल्ली एनक्लोज्ड आहे. इफ यू सी हिअर देर इज नो कॉलम इन बिटवीन. आणि ते आतमध्ये कन्वेअर्स आहेत. हे कंपोस्ट आहे. ड्राय फ्रॅक्शन फ्रॉम ऑरेक्स गोज टू RDF लाईन. एक RDF लाईन म्हणून बनवले. जो ऑरेक्स वी डिस्कस की तो हाय प्रेशरनी प्रेस करून 2 फ्रॅक्शन वेगळे काढतो, एक ड्राय आणि एक वेट. त्यातला जो ड्राय फ्रॅक्शन आहे तो ह्याच्यामध्ये याचं फर्दर सेग्रिगेशन करतो आम्ही. मॅग्नेटिक सेपरेटर आहे, कारण जर छोटे काही मेटॅलिक पार्ट्स असतील त्याच्यात जे आपण मॅन्युअली सेग्रिगेट करत नाही होत ॲक्च्युली. So those magnetic parts are attached to this, those metallic parts are attached to this magnetic separator. Flip flow screen आहे आणि विंड शिफ्टर आहे. लाईट पार्ट्स बेसिकली एक विंड शिफ्टर म्हणून आहे. इथे एक हाय वेलॉसिटीनी एअर सोडली जाते. त्याच्यामुळे प्लास्टिक, ॲज यू डिस्कस्ड इन द ओपनिंग स्पीच, की प्लास्टिक हा असा काही नोटोरियस कंपोनंट आहे की एवढ्या सगळ्या ट्रीटमेंट पार करून पण डायजेस्टरच्या स्लजमध्ये पण आम्हाला प्लास्टिक मिळतं. सो इट्स रिअली गुड. म्हणजे हे जर इम्प्लिमेंट झालं, सगळीकडेच इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे. आणि इट इज अ न्यूसन्स. प्लास्टिकने आम्हाला भरपूर त्रास दिला याचं. जेव्हा कमिशनिंग आम्ही केलं किंवा स्टार्टअप केलं, ज्या थिन आपण पिशव्या वापरतो पॉलिथिनच्या, त्या पिशव्या हे सगळं क्रॉस करून आम्हाला डायजेस्टरच्या स्लजमध्ये मिळतात. सो बिकॉज दे आर सो थिन दे कॅन, instead of going into dry fraction, some of them come into wet fraction also. So these are some practical issues. But मग त्या डायजेस्टरमधून कंपोस्टमध्ये ड्राय झाल्यानंतर जेव्हा आम्ही त्या कंपोस्ट चाळतो तेव्हा तिथून पण प्लास्टिक वेगळं करतो आम्ही. अप टू दॅट लेवल इट गोज विदाउट एनी डिग्रेडेशन. सो पीपल से ना की प्लास्टिक विल एंड अप टू लास्ट पॉइंट. दॅट इज व्हेरी ट्रू.
ते तिथे जाऊन पण आम्हाला सेग्रिगेट करायला लागतं. जे अगदी थिन प्लास्टिकचं असतं ते. सगळ्या वेस्ट हँडलिंगसाठी बेसिकली ह्या प्रकारचे लोडर्स किंवा फीड बंकर्स आम्ही वापरतो मेकॅनिकल. देर इज नो ह्युमन कॉन्टॅक्ट विथ द वेस्ट. दिस इज अ रोलर स्क्रीन फॉलोड बाय सॉर्टिंग स्टेशन. किंवा फर्स्ट आपला जो स्टेप आहे त्या स्टेपमध्ये हा रोलर स्क्रीन आम्ही वापरतो की 80 to 100 mm पेक्षा जर काही जास्त साईज आलं तर ते इथेच सेग्रिगेट होतं अगदी फर्स्ट स्टेपमध्ये. आणि आम्हाला मिळतात असे बऱ्याचशा गोष्टी. दिस इज अ कंट्रोल रूम फ्रॉम वेअर द एंटायर प्लांट इज मॉनिटर्ड. वी हॅव कम्प्लीट CCTVs, कम्प्लीट ऑटोमेशन, ऑल मशीन्स आर ऑटोमेटेड. या सगळ्याचा फीडबॅक ऑपरेटरला एअर कंडिशन कंट्रोल रूममध्ये बसून मिळतो. आणि ही कंट्रोल रूम पण अशा प्रकारे सिच्युएट केली आहे की इथून उभं राहिलं की त्याला हे सगळे मटेरियल सेग्रिगेशनचे पण व्हिज्युअली पण दिसते. आणि याचा सगळ्याचा फीडबॅक वी गेट इन मुंबई ऑल्सो. सम बिल्डिंग विच आय शोड यू इन द एरियल व्ह्यू की स्पेशल एम्फसिस इज गिवन टू हायजीन, क्लिनलीनेस and other facilities like showers, toilets and canteens etc. There is a dedicated small ATP. आणि हे जे काही या वेस्ट हँडलिंगमध्ये वॉशिंग म्हणा, फ्लोअर वॉशिंगसाठी ॲज अ सेट की आम्ही पाणी यूज करतो ते पाणी. त्याच्यानंतर फॉरेक्समधून जर काही लिचेट तिथे वेस्टमधनं जनरेट झालं तर ते, किंवा वी यूज सम सेंट्रीफ्यूज इन द प्रोसेस. त्या सेंट्रीफ्यूजमध्ये जे जनरेट होणारा सेंट्रेट आहे असं जे काही लिक्विड फ्रॅक्शन थोडाफार जनरेट होतो तो या स्मॉल ATPमध्ये तिथल्या तिथे ट्रीट होतो. सो वी हॅव अ मेम्ब्रेन बायोरिएक्टर फॉलोड बाय RO. रिव्हर्स ऑस्मोसिस करून तेच पाणी आम्ही फ्लशिंग गार्डनिंगसाठी वापरतो. सो दिस ऑल्सो डझंट गो आउट बेसिकली. व्हेंटिलेशन अँड बायोफिल्टर्स एन्श्युअर ओडर जनरेशन इज मिनिमाइज्ड अँड सेफ्टी डिस्पोजल. हे जे आम्हाला कोकोनट्स जे येतात वेस्टमध्येच तेच कोकोनट स्वच्छ करून आम्ही हे बायोस्क्रबरसाठी वापरतो. आणि कोकोनट इज अ एक्सलंट मीडिया फॉर स्क्रबिंग एनी फाऊल ओडर. सो हे कोकोनट क्रश करून आम्ही ह्या बायोस्क्रबरमध्ये वापरतो. जो काही इफ यू सी हिअर दीज आर ID फॅन्स. आणि हे जे काही शेड्स आहेत त्या शेड्समधनं तो सगळा फोर्स व्हेंटिलेशननी खेचून घेतलेला जो घाण वास आहे, ओडर आहे, तो या बायोलॉजिकल स्क्रबरमध्ये सोडला जातो. आणि वरून थोडं पाणी त्याच्यात स्प्रिंकल केलं जातं. सो अंडर मॉइस्ट कंडिशन्स this basically the odorous gas is scrubbed. So this is that shade, small shade, which is a biofilter. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमधून साधारण एक 10% इनर्ट्स आम्हाला मिळतात जे लँडफिलसाठी जातात, की ज्याचा कोणी वाली नाही. असं एक साधारण 5 ते 10% आम्हाला मिळतं, ते आम्ही लँडफिल करतो. अगोदर हे सगळं 100% लँडफिल व्हायचं. सो नाव वी डू अराउंड 5 to 10%. So lastly, the most important points. Indian garbage does not have a wealth or gold as it is commonly thought of. तर हे असं काही नाही आहे ॲक्च्युली. त्याच्यात वेल्थ काही नाही आहे, गोल्ड काही नाही आहे. पीपल हॅव टू चेंज देअर मेंटॅलिटी. जसं आपण वॉटर आणि सिवेज ट्रीटमेंटला पैसे खर्च करतो कॉर्पोरेशन्स, तसं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी पण एक ॲलोकेशन असायला पाहिजे. गव्हर्नमेंटनी त्याच्यासाठी एक बजेट ठेवायला पाहिजे आणि कॉर्पोरेशनने त्याच्यावर पैसे खर्च करायला पाहिजे, तरच त्याची प्रॉपर ट्रीटमेंट होईल. द एम ऑफ द MSW ट्रीटमेंट प्लांट इज टू ट्रीट द वेस्ट अँड नॉट टू जनरेट रेव्हेन्यू. कारण जेव्हा आम्ही ही फॅसिलिटी आधी चालू केली तेव्हा आम्हाला पण असं वाटलेलं, अरे सगळे म्हणतात की हा रेव्हेन्यू जनरेटिंग प्लांट आहे. बट एक्सेप्ट इलेक्ट्रिसिटी ह्याच्यात वी डोंट फाइंड की ह्याच्यात फारसा रेव्हेन्यू आहे. कारण आता ह्या सिमेंट कंपन्या वगैरे पण खूप स्मार्ट झाल्या. MSW 2015च्या रूल्समध्ये जेव्हा ह्या लोकांना मॅन्डेटरी करण्यात आलं की RDF हॅज टू बी टेकन बाय अ सिमेंट फॅक्टरी, नियर बाय सिमेंट फॅक्टरी. सो अर्लियर दे यूज टू पे टू गेट दिस RDF. नाव दे आस्क इट फ्री बिकॉज दे नो की सॉलिड वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटीला हे डिस्पोज करायचं आहे, त्यांच्याकडे काही ऑप्शन नाही आहे. सो आजची सिच्युएशन अशी आहे की ॲक्च्युली वी हॅव टू पे फॉर ट्रान्सपोर्ट फ्रॉम द फॅसिलिटी टू द सिमेंट प्लांट.
सो देर इज नो रेव्हेन्यू जनरेशन. जर असं कोणी म्हणत असेल की RDF मधनं रेव्हेन्यू जनरेशन होतं तर ते तसं नाही आहे प्रॅक्टिकली. आणि हे तुम्ही हे कदाचित आधी असेल बट आजच्या तारखेला दिस इज नॉट द फॅक्ट बिकॉज दे नो दॅट यू हॅव टू गेट रिड ऑफ इट. आणि त्यांच्यासाठी तर हे कोफ्युएल आहेच, दॅट इज अ फॅक्ट. म्हणजे त्यांना हे RDF युजफुल आहे बट स्टील they demand it free. So it is not a revenue generation. कंपोस्ट मध्ये पण कसं आहे की दॅट्स अ नाईस क्वेश्चन अगेन. आम्हाला पण असं वाटलेलं की कंपोस्ट विकून फार छान मिळेल, पण कंपोस्ट बनवण्यापर्यंत ठीक आहे, पण त्याच्यानंतरचा जो पसारा आहे त्याचं बॅगिंग आणि त्याचं विकणं हे एवढं इझी नाही आहे. का? कारण इट डिपेंड्स ऑन फर्स्ट इज द लोकेशन ऑफ द प्लांट, दुसरं त्याला टेकर्स किती आहेत. त्याच्यासाठी पण अशी एक काहीतरी जेव्हा पॉलिसी येईल की फार्मर्सनी हे प्रिफर केलं पाहिजे तेव्हा ते घेतील फार्मर. आज ते नाही आहे. सो यू हॅव टू सेटअप दॅट इन्फ्रास्ट्रक्चर, डाऊनस्ट्रीम इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे की माझं कंपोस्ट विकण्यासाठी जे लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर, दॅट इन्फ्रास्ट्रक्चर शुड बी इन प्लेस, विच इज नॉट द केस. त्याच्यामुळे कंपोस्ट ह्याच्यात जे काही जनरेट होतं हे अगेन आम्ही फ्री देऊन टाकतो फार्मर्सना आणि आम्ही वापरतो आजूबाजूचा एरिया हे करण्यासाठी. बरं, गोव्यात कसं आहे, ॲटलिस्ट यू हॅव सम ऑपॉर्च्युनिटी फॉर फार्मिंग, बट इन अर्बन एरियाज इथे मुंबई आणि पुण्यात जर प्लांट लावले तर अगेन कंपोस्ट फार्मरला देणं हा व्हायबल हे नाही आहे. यू हॅव टू सेंड इट आउट समवेअर. बट येस, इट हॅज अ गुड व्हॅल्यू. कंपोस्ट हॅज अ गुड व्हॅल्यू. इट्स अ गुड ऑर्गॅनिक फर्टिलायझर. सो त्याची जर काही अपस्ट्रीम मॅनेजमेंट होत असेल तर देन इट इज गुड. Selecting a proper treatment technology is very critical for Indian mixed waste, as we discussed. Quality of Indian mixed waste is high moisture and low calorific value. Environmental impact of disposal of carcinogenic and hazardous residues, this also needs to be thought of because you are not sure what you are going to get in this treatment plant. And of course, long-term impact on future generations is something which must be thought of. CapEx and OpEx are required to be made by the government to ensure success in this segment. हे जेव्हा होईल तेव्हा हे जे सॉलिड वेस्ट ट्रीटमेंट हा जो कॉन्सेप्ट आहे या कॉन्सेप्टचे बरेचसे प्लांट आपल्याला बघायला मिळतील. जसं सुवेज आणि वॉटरमध्ये करतात खर्च, तसं जेव्हा ह्या पर्टिक्युलर फील्डमध्ये गव्हर्नमेंट इन्व्हेस्ट करेल ॲट दॅट टाइम वी विल हॅव मोर अँड मोर प्लांट्स. राईट नाऊ वी हॅव वन प्लांट इन गोवा. There is one more plant which is going to come up in Goa. आणि पुण्यामध्ये आणि सुरतमध्ये हे अशा प्रकारच्या कॉन्सेप्टचा विचार केला जातोय बिकॉज ऑल दोज पीपल विजिटेड अवर प्लांट मेनी टाइम्स. बिकॉज काहीतरी नवीन इम्प्लिमेंट करण्याचं म्हणजे कॉर्पोरेशनसाठी पण मोठा डिसिजन आहे की कुठच्या बेसिसवर तुम्ही हे इम्प्लिमेंट करताय, त्याचं सक्सेस काय आहे, त्याचं फायनान्शियल्स काय आहे, त्याची कॅपेक्स इन्व्हेस्टमेंट किती आहे, त्याची ऑपेक्स कॉस्ट काय आहे, त्याच्यानं रेव्हेन्यू किती जनरेट झाला तर किती होईल, इलेक्ट्रिसिटी किती जनरेट होईल, त्याचा बायर कोण आहे, कंपोस्टला कोणी बायर आहे की नाही, हे सगळे प्रश्न जेव्हा आन्सर होतील तेव्हा या प्रकारचे प्लांट येतील. सो आय जस्ट रन थ्रू अ स्मॉल व्हिडिओ ऑफ अवर गोवा प्लांट विच विल गिव्ह यू सम more idea about what we are doing there currently. Goa, the pearl of the East and India's most preferred holiday destination, is blessed with abundant natural beauty that draws thousands of visitors to this tiny state every single day. But beyond the beauty, glamour and excitement lies a deadly menace: garbage that threatens to destroy Goa forever. Governments had been struggling to find a solution to manage Goa's municipal solid waste in a scientific way. Fortunately for Goa, the then Chief Minister, Mr. Manohar Parrikar, took it upon himself to find a solution that would resolve this problem once and for all. He put together a team of committed individuals. This committee visited many waste treatment facilities both in India and abroad
to study the technologies available for managing MSW. This is the technology which is proven, which is functioning. That is important. There are technologies that are mostly theoretical and not suitable to our conditions. I feel this is one technology which is suitable because mixed waste is collected and treated. This is what Goa required long back. Finally, we have come to it. And it is the right time that we set it up now, or it will be too late. After careful scrutiny, the government of Goa awarded the work to Hindustan Waste Treatment, an SPV formed by SFC Environmental Technologies Private Limited, and the work commenced under the supervision of an expert committee chaired by Padma Shri Dr. Kale, with members from NIWI, IIT Mumbai and BITS Goa. The land identified for this project was an existing landfill that needed to be remediated before the construction and operations could begin. The team at SFC set themselves a target of not just building a waste treatment plant, but of defining the solution to manage India's municipal solid waste. Even while the new plant was being constructed, the adjacent mound of waste was taken up for remediation. 2 multi-deck vibratory screens were pressed into service along with a battery of heavy machinery and carriage vehicles that worked around the clock, and within a record 45 days, 50,000 tons of the old dumped waste was screened and separated into refuse-derived fuel or RDF and compost. RDF was sent to a cement company and the compost was used for green belt development. The complete old dump was cleared so that the new sanitary landfill cells could be constructed on the same land. While the remediation was in progress, construction of the new facility and erection of machinery continued at a rapid pace. Each process was being closely monitored by a team of experienced engineers to ensure the highest levels of quality were achieved. The installation of machinery was also supervised by trained technicians that flew in from equipment manufacturers in Italy, Germany, and other countries. After 15 months of hard work, India's first integrated solid waste treatment plant, fully compliant with SWM 2016 rules, was finally ready for operations. The waste is brought into the plant by panchayats in trucks and is weighed before being unloaded on the tipping floor. The front loader then takes this waste to the chain conveyor, which carries it into a bag opener. The bags are automatically opened and the contents are carried by a conveyor to the mechanical roller screen, where large-sized recyclables are screened and transferred on the sorting line, and the waste is sorted into multiple recyclable fractions. These fractions are baled and stored separately in proper containers before being sent to recyclers. The underfaction of the roller screen is taken to the Orex, which is an organic extruder press. This unit automatically segregates the mixed waste into dry or inorganic fractions and wet or organic fractions. The organics are extruded out of the mixed waste under very high pressure in a pulp form. More than 95% of the organics, along with moisture, comes out into the pulp from the mixed waste. The pulp is then pumped into the dry thermophilic fermenter from where methane is extracted. The H2S is removed from the biogas by chemical scrubbing process
and the pure biogas is fed to two engines with the potential to generate 7 megawatt hours per day. The excess biogas is flared off. The digested sludge from the digester is then taken to a screw press where it is dewatered and the fibers are fed into an in-vessel composter that converts it into compost. The dry remainder from the oryx is further taken via a permanent magnet to remove ferrous metal, followed by flip flow screen and a wind sifter for separating the grit and the RDF. The RDF is being used for coke processing by cement companies, and the grit is used for filling up low-lying areas or disposed into the scientific landfill. All effluents from the plant, including flushing, floor washing, and sewage, are taken to an equalization tank. Suspended solids are settled in the Clary flocculator. pH is corrected, and the effluent is then taken to a membrane bioreactor for biological oxidation of organic contaminants using microbes. Once the organics have been removed, the effluent is pumped into a reverse osmosis unit for removal of dissolved solids. The clean and treated permeate is then used for gardening, floor cleaning, toilet flushing, and other non-potable functions. All that remains at the end of the process is the grit, which is less than 10% of the waste received. This is put into a scientific landfill that is built and lined with bentonite, HDPE, and geotextile covers. At Hindustan Waste Treatment, safety is of paramount importance. The complete plant can be monitored and operated from a central control room via PLC SCADA-based systems. The engineer on watch also has got a complete visual contact with key areas of the plant through a series of cameras. We are also equipped with all necessary safety features that includes a full-fledged firefighting system and an emergency quick response vehicle. Key personnel are trained in the use of the safety equipment. The odor levels are kept under control by effective use of large volume ventilation fans that draw the air from the process area and pass it through a biofilter before it is vented to the atmosphere. The ambient air inside the sorting station is always kept clean and cool by using air filter and cooling systems. At HWT, we ensure that health and hygiene of our employees is given top priority, and special efforts have been made to integrate these features into the design of the project. In the short span that we have started operations, we can already see a noticeable change in the surrounding natural environment. At Hindustan Waste Treatment, it is our aim to transform India into a true Swachh Bharat. प्रश्न जर कोणाला असेल तर कृपया 5-6 प्रश्न आपण हँडल करूया. या. Excuse me, ma'am. Yes. This is very nice, like a fairy tale. Yes, it is. But see, my question, my purpose of coming here is this: Yes. that in my house I started segregating the waste, Yeah. plastic and I was so much amazed to see. Like, I was shocked that so much of in the house, we are generating so much of plastic and so much of waste. Right. Instead of giving so much of spending money so much on this such projects, why don't you make it small and concise version of this in every house? Yeah, Domestic, absolutely because right. most of it is coming from our homes. Yeah. And another thing I'm telling you, most of the time when I travel through Konkan Railway, I have seen it that
such nice atmosphere outside, but the railways are creating so much of pollution. Correct. Yeah. See, they are serving, the catering people are coming and they are serving the food. After eating, there are no dustbins in the if you go in the sleeper class, Right. there are no dustbin. And even in the AC, if you see, the dustbins are so small. After putting 2-3 this thing, it gets full. Correct. At every station, they don't come for this. If you see on every station, you don't find dustbins. If you have to throw that waste for 2-3 minutes when the train is stopping, you do not have proper dustbins so that you can dispose it of. So, and when the catering people are serving the food, why railway is not making it compulsory that they have to collect the waste Very right. also? Absolutely. They are collecting so much of money. Yeah. Yeah. So I feel that's why I call this a fairy tale. Yeah. Why not invest all this? The Central Railway finance man came to Marathi Vignan Parishad about 3 months back, and he said that I saw how much money is being spent on disposal of these things, collection of the plastic and all that. So he said, you suggest me the remedy for this. I said, remedy is giving information to people not to throw outside. For that, once you serve the food, after 15 minutes or 20 minutes, one has to come with a Yes, exactly. thali and collect all that the way it is happening in aeroplane. Yeah. He was not happy with my solution. He said, tell me some other agency who can suggest me. So these are the approaches. Okay, but see, if we have to, what about the home? Another question? Yes, please. ऍक्च्युली माझं पर्पज या इकडे येण्याचं जसं जसं मॅडम म्हणाल्या एकत्राचं व्यवस्थापन म्हणजे मी या दृष्टिकोनातून आलेलो होतो की हे इंडिव्हिज्युअल घरच्या याच्यात काही मदत करता येईल. बरोबर आहे. आज जो तुमचा आता जे प्रेझेंटेशन होतं दॅट वॉज ऑन हाय स्केल. दॅट वॉज बेसिकली बीएमसी किंवा Very right. Corporation scale, yeah. Right. आणि मला वाटत नाही की जे ऑडियन्स आहे ते त्या याच्यातलं आहे. ते प्रत्येकाला जे गणकचऱ्याचं व्यवस्थापन म्हणजे आता जे बीएमसीचं चालू आहे घरातल्या घरात जे होतं त्या विचार म्हणजे त्या दृष्टिकोनातून आलं नाही, तुमचं बरोबर आहे. हे बघा, ठीक आहे. या घनकचऱ्याला खूप आस्पेक्ट्स आहेत. एक तुमच्या शेतावरती तयार होणारा घनकचरा आहे, हॉस्पिटलचा घनकचरा आहे, घरातला घनकचरा आहे, म्युन्सिपाल्टीचा घनकचरा आहे. सगळ्याची उत्तर एका भाषणात नाही मिळणार. हा, हे म्युन्सिपल वेस्ट बद्दलच आहे. राईट. आणि बेसिकली असं मी म्हणजे माझ्या एका ह्याच्यात मी असं म्हटलं की इट विल मे बी टेक अ जनरेशन, जसं मॅडम म्हणाल्या की हाऊसहोल्डमध्ये अगदी आपण काटेकोरपणे सुका ओला पण ट्रक नंतर एकत्रच करतो सगळं, तर काय फायदा आहे घरी हाऊसहोल्ड सेग्रिगेशन करून. इट हॅज टू बी कॅरीड फॉरवर्ड अप टू लास्ट पॉईंट, देन ओनली इट विल हॅपन. आणि म्युन्सिपाल्टीने आपल्याला सांगितलेलंच आहे की सेग्रिगेट करा, आणि आपण करतो, आम्ही पण करतो सेग्रिगेट घरी. बट कलेक्शन आणि ट्रान्सपोर्टेशन सेग्रिगेटेड होतं का? नाउ दॅट इज समथिंग विच इज कॉर्पोरेशन्स रिस्पॉन्सिबिलिटी. जर तो तुम्ही काही नाही प्लांट किंवा असं काही करू शकतात ना. हो हो हो. आणि हल्ली जी मोठे मोठे कॉम्प्लेक्सेस आता जी होत आहेत तयार, त्यांना तर कंपल्शन आहे. जसं एसटीपीचं कंपल्शन आहे छोटा, तसं एक स्वतःचा छोटासा घनकचरा व्यवस्थापनाचा पण कंपल्शन आहे. आणि दॅट कॅन बी डन ॲट सोसायटी लेवल ऑर कॉम्प्लेक्स लेवल. या डेफिनेटली देर आर सम मेथड्स विच आर अवेलेबल टू डू. परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन इज व्हॉट युअर कन्सर्न इज. की सोल्युशन सगळ्याचे आहे, टेक्निकल सोल्युशन. इम्प्लिमेंटेशन नाउ दॅट इज समथिंग विच हॅज टू बी डन बाय एव्हरीबडी ना. हा, तुम्ही विचार. येस सर, येस. म्हणजे म्युन्सिपालिटी कलेक्टिंग द कचरा, तर मी म्हणते आठवड्यातून 2दा आम्ही फक्त ड्राय कचरा कलेक्ट करू. वेट करणार नाही. वेट अगदी बरोबर आहे. येस. ड्राय ओनली 1 डे करू. सो यू कॅन सेव्ह. ड्राय कचऱ्याचा घरात वास येत नाही. You save it for 1 whole week, and on that day they will collect only dry, so it doesn't get mixed. बरोबर आहे. आणि असं केलं जातं बाहेरच्या देशांमध्ये. येस. मोठा व्हॉल्यूम ऑलरेडी सेपरेट. मॅडम, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी 2005 साली कॅनडात गेलो होतो, तर त्यावेळेला घरामध्ये 8-10 अशा बकेट्स ठेवून
कागद, कापड, प्लास्टिक, ग्लास आणि फक्त ओला कचरा म्युन्सिपाल्टी गोळा करत असेल. आणि दर 8 दिवसाने किंवा तुम्हाला वेळ मिळेल तशा पद्धतीने GPOमध्ये तशा वेगळ्या वेगळ्या पोस्ट बॉक्सेस आहेत, तशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या मोठ्या त्यांनी हे ठेवले आणि त्याच्यात कागद, कापड, ग्लास हे टाकण्याची सोय. त्या परिस्थितीमध्ये आपण भारतीय लोक जाईपर्यंत अजून बरीच वर्ष लागतील. पण वेगळ्या गोळा नाही सर, तुमचा हा गैरसमज आहे. केरळमध्ये आता हे माता तुम्ही मठ आहे, ते आर हॅव्हिंग झिरो वेस्ट. तुम्ही जसं म्हणता संपूर्ण केरळ झाले का? संपूर्ण नाही, बट इट्स अ स्मॉल इन्स्टिट्यूशन अशा बऱ्याच आहेत की ज्यांच्याकडे आहे इम्प्लिमेंटेशन. मी नोसिल कंपनीत काम केलं, तिथे रस्त्यावरचा कचरा आम्हाला वर्षातनं एकदाच काढावा लागायचा. कारण सगळ्यांनाच सवय होती की कचरा रस्त्यावर टाकायचा नाही. पण हीच माणसं बाहेर आल्यावर खिसे मोकळे करायचे. सांगा. जे सोसायटल लेवलवर आता ज्या 24 तासात कंपोस्टिंग करणाऱ्या मशीन हो. असं जे आता हो, सगळीकडे तेच मी म्हटलं मॅडमला की त्याच्यासाठी टेक्निकल सोल्युशन्स आहेत. इज दॅट अ गुड सोल्युशन? इट इज अ गुड सोल्युशन. वाय नॉट? इन्फॉर्मेशन अबाउट इट. बट अनफॉर्च्युनेटली माय कंपनी डोंट डील इन टू दॅट पर्टिक्युलर बिझनेस. आम्ही ॲज यू सेड राईटली की वी वर्क लिटल ऑन अ बिगर स्केल. कारण इंडियामध्ये आज बिगर स्केलला बिगर इश्यू आहे की देर इज नो फॅसिलिटी विच कॅन ट्रीट जो थाउजंड्स ऑफ मेट्रिक टन्स ऑफ जो कचरा गोळा करून लँडफिलवर फेकला जातो, त्याच्यासाठी देर इज नो सोल्युशन. या मुंबई कॉर्पोरेशनमध्ये ज्यांनी या विषयामध्ये बरंचसं काम केलेलं आहे आणि अजून करतायत ते सुभाष दळवी इथे आलेले आहेत. तर तुम्हाला काही सांगायचं असेल थोडक्यात तर तुम्ही सांगा. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही घरी काय करावं ते सांगा तुम्ही आम्हाला. कारखान्यात तुम्ही करता ते ठीक आहे. थोडक्यात सांगा. सुभाष दळवी मी असताना पण तिथे कॉर्पोरेशनमध्ये होते आणि त्यांनी पुष्कळ नवीन नवीन गोष्टी केल्या होत्या. नमस्कार. खरं म्हणजे प्रेरणा सरांचीच आहे. 93-94 पासून सरांच्या प्रेरणेने आपण काम करतोय. गायकवाड सर नंतर आले सर त्याच्यामध्ये. म्हणजे पहिले जे प्रेरणा सूत्र माझे जे आहेत ते सुधा भावे मॅडम आणि आदरणीय काळे सर, की त्यावेळी झोपडपट्टीतला विषय स्वतःहून हाताळायचा कसा काय असा एक विषय घेतला होता आणि त्याला बॅक हिस्ट्री म्हणजे आता तो फोरम नाही बोलायला, पण त्याच्यातून असं आपण ठरलं की काय करतं झोपडपट्टीसाठी. आणि म्हणून 3 चाकी सायकल आपल्याकडे सिलेंडर घेऊन जे सायकल यायची ना पहिले पुढे असं, तर त्याच्याऐवजी पाठी सिलेंडर त्यावेळी ती सायकल पाठीत असेल तर कसं होईल असं कन्सेप्ट आणला होता. आणि मग सरांनी त्यावेळी खूप प्रोत्साहन दिलं आणि त्या प्रोत्साहनामुळे मी आत्ता तुमच्यासमोर इथपर्यंत पोहोचलो. म्हणजे मी एमई सिव्हिल आहे, माझं सिव्हिल क्षेत्रातलं सगळं सोडलं मी झालं. एनिवे, आत्ताच आपण ऐकलं असेल पेपरमध्ये वगैरे सन्माननीय अमिताभ बच्चन आमचे कुपर हॉस्पिटलला गांडूळखत प्रकल्प बघायला आले होते, आपण ऐकलं असेल. तर तो कन्सेप्ट जो आहे तो माझा स्वतःचा कन्सेप्ट आहे. दॅट इज अ कॉल्ड स्मार्ट व्हर्मी कंपोस्ट सिस्टीम. मी माझ्या घरात काय करू शकतो सरांनी म्हटल्याप्रमाणे मी त्याच्यावर फक्त फोकस करतो. ॲज अ OSD स्वच्छ मुंबई स्वच्छ भारतच्या अनुषंगाने आपण ज्या लोकांना सांगायला जातो वगैरे, तेव्हा काय होतं एक्सपर्टला बोलवा,